आज गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटचा राणा श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरामध्ये मी आहे आणि आपण बघू शकताय की अक्कलकोट महाराजांच्या दर्शनासाठी या ठिकाणी वटवृक्ष मंदिरामध्ये भाविकांची रेलचेल आपल्याला या ठिकाणी दिसून येते। खरं तर गुरुपौर्णिमा हा एक स्वामी भक्तांसाठी उत्सवाचा सण असतो आणि आपण बघू शकताय की देशभरातून हजारोंच्या संख्येने या ठिकाणी जे भक्त आहेत, स्वामी भक्त आहेत, ते या ठिकाणी आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर अतिशय नयनरम्य असं हे दृश्य आणि भक्तिमय दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय। श्री स्वामी समर्थांचं याची देही याची डोळा आपल्याला दर्शन या ठिकाणी घ्यायला मिळतंय। खरं तर महाराष्ट्र असेल, तेलंगणा असेल, आंध्र असेल, गोवा असेल, कर्नाटक असेल, या ठिकाणाहून मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते काल रात्रीपासूनच स्वामी समर्थांच्या अक्कलकोट नगरीमध्ये या ठिकाणी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय। पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त आपल्याला संपूर्ण अक्कलकोट नगरीमध्ये पाहायला मिळतोय। सोलापूर ग्रामीण पोलिसांनी त्यांचा कडेकोट असा बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे। खरं तर पहाटेच्या वेळेला काकड आरती झाली, दुपारच्या वेळेला नैवेद्य आरती सुद्धा या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे आपण बघू शकता की स्वामी भक्त जे आहे ते अतिशय तल्लीन होऊन या ठिकाणी भक्तिरसामध्ये न्हालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर स्वामी भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा असं समजला जाणारा महाप्रसादालयाचं सुद्धा उद्घाटन आज होणार आहे। खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार होतं, मात्र काही अपरिहार्य कारणामुळे ते आज या उद्घाटन सोहळ्याला येऊ शकणार नाही आहेत। मात्र स्वामी भक्तांचा वाढता प्रतिसाद बघून या अक्कलकोट नगरीमध्ये अतिशय भव्य आणि दिव्य अशा महाप्रसादालयाचं उद्घाटन सुद्धा आज होणार आहे। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।